3, 2, 1. बाईकला हे बसवायचं आहे. मी तुम्हाला दाखवतो. हे आहे ते नक्कल गार्ड. मला बाहेर काढून दाखवतो. त्याला मोडक झाला पूर्ण, कारण तो जो स्क्रू मला हवाय तो भेटत नाही कुठंच. तर आज आहे डे 2 आणि त्याच जोशमध्ये आणि त्याच मी तिथे निघालोय बाहेर. गाणं करतात तिथे नको झालं हे एवढा मेन मॅकॅनिक पाहिजे का तुला? इंटर्नशिप करायचं का इथं? आणि मला घरात बसणार. यस हाव द जोश हाय. आता बघितल्यानंतर वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग गाईज. पुन्हा एक रॅन्डम व्हिडिओ आणि मनात आला आणि ब्लॉग बनवायला सुरुवात केलं. सो आजचा ब्लॉग खूप जास्त हार्डवर्किंगवाला असणार आहे, कारण मला बाईकला हे बसवायचं आहे. ते मी तुम्हाला दाखवतो काय असतं ते. तर हे आहे ते नक्कल गार्ड. मी तुम्हाला बाहेर काढून दाखवतो. त्याला बघा असं काय पूर्ण आणलंय म्हणजे काल, कारण मला हा कलर भेटत नव्हता. हा जो रेड कलर आहे, म्हणजे ज्या त्या शॉपमध्ये मी व्हिजिट केलं तिथे प्रत्येक जागेवरती ब्लॅक कलर, व्हाईट कलर, ऑरेंज कलर तेच होते, पण मला हवा होता रेड कलर, कारण माझ्या पल्सरचा कलर रेड आणि ब्लॅक आहे. सो तो जास्त सूट करेल, हा जो कलर आहे तो रेड आणि ब्लॅकमध्ये. तर मला हाच कलर हवा होता आणि काल पूर्ण वेळ हा कलर शोधण्यासाठी घालवला त्या कुर्ला सिटी रोडमध्ये. आणि एकच शॉपमध्ये मला कलर सापडला आणि तिथून मी घेतला आहे. पण मी जेव्हा घरी आलो तेव्हा एक इश्यू मला समजला याच्यामध्ये जो होणार आहे तो जो इश्यू आहे तो हा आहे ह्या स्क्रूचा. कारण हा जो स्क्रू आहे तो आय थिंक 13 नंबरचा आहे आणि माझ्या बाईकच्या हँडलमध्ये जो स्क्रू बसतो तो 10 नंबरचा आहे. सो मला तो स्क्रू पहिला बघावा लागेल कुठे भेटतोय का इथे एरियामध्ये. जेवढे सगळे गॅरेज आहेत तिथे बघावं लागेल पहिला मला तो स्क्रू भेटतोय का, तरच मला लावता येईल. कारण हा या साईजचा नाही बसणार त्याच्यामध्ये. सो मला पहिला ते शोधावं लागणार आहे. टास्क भेटला आहे मला चांगलाच. डायरेक्ट भेटला असतं ना या 10 नंबरचाच तर सोपं झालं असतं माझ्यासाठी. आता मला शोधावं लागेल पहिला. तर ह्याला ठेवूया साईड आणि मी निघतो आता. माझा टास्क आहे तो कंप्लीट करण्यासाठी, कारण खूप मुश्किलीने भेटेल मला असं वाटतं तो जो स्क्रू आहे 10 नंबरचा. इकडे असला तर बरं, नाहीतर मग मला कुठेतरी लांब जाऊन आणावं लागेल त्याला, त्या स्क्रूला. सो हा टास्क पहिला कंप्लीट करूया. आणि बाईक खाली उभी केली मी काल, तर कदाचित त्यावरती भरपूर धूळ बसलेली असणार आहे. आणि जर धूळ बसलेली असेल तर अजून एक काम वाढेल माझं, की मला पहिला तिला वॉश करावं जावं लागेल. आणि वॉश करून आल्यानंतर मी ते बसवेल, कारण परत मग त्याची वायर वगैरे आहे त्याच्यात. सो रिस्क नाही घ्यायचं आहे मला. नवीन आणल्या खराब नाही करायचं आहे. तर ही आहे आपली बाईक इथं. आणि जसं मी सांगितलं बाईकवरती खूप जास्त धूळ बसलेली असणार आहे. तर टास्क तर वाढला आहे माझा आता. तर आता पहिला मी स्क्रू बघतो आणि मग बाईकला वॉश करायला नेतो आणि मग ते येऊन बसवतो याच्यामध्ये इथे. आणि त्यासाठी ती घेऊन पण आलो, स्क्रू पण घेऊन आलो. का तर मी आलेलो एका गॅरेजमध्ये, बोललेलो तुम्हाला नाही भेटणार लवकर, कारण जो हवा आहे तो साईज नाहीच भेटत कधी असं जे आपल्याला पाहिजे ते. तर अजून 2-3 आहेत, तिकडे जाऊन विचारतो मी भेटतो का. ट्राय बट डोंट ट्राय. तीच हालत होणार आहे माझी आता. A few moments later. मूड ऑफ झाला पूर्ण, कारण तो जो स्क्रू मला हवा आहे तो भेटत नाही इथे कुठंच. आणि त्याला आता मला एक ऑप्शन करायला लागेल, की तो जो होल आहे जो बाईकच्या माझ्या हँडलमध्ये आहे त्यालाच मोठा करावा लागेल, त्याच्यामध्ये ड्रिल टाकून. आणि त्याला परत थ्रेड बनवावे लागतील. आणि मग हा जो मला भेटलेला स्क्रू आहे तो वाला 13 नंबरचा हा वाला, त्यानेच ॲडजस्ट करावं लागेल त्याला. नक्कल गार्डचं काम तर नाही झालं, पण ॲटलिस्ट बाईक वॉश तरी करून घेतो मी आज, कारण भरपूर दिवस झालं वॉश केली नाही बाईकला आणि पूर्ण डाग पडले तिच्यावरती. ते डाग परत जुने झाले तर ते निघणार नाहीत, वरच कलर वगैरे खराब होईल बाईकचा. सो वॉश करायला आणली मी बाईक. मूड तर भरपूर खराब झाला आहे माझा, कारण मला आजच बसवायचं होतं ते. तर आज खरंच माझा इतका मूड ऑफ झाला आहे ना,
की माझी इच्छाच होत नाही परत हा व्हिडिओ कंटिन्यू करायचं, पण मला हेचं काम आजच करायचं होतं, कारण मला हे केल्यानंतर उद्या माझी इच्छा होती की राईडला जायचं हे लावल्यानंतर. पण आता पूर्ण प्लॅनच माझा फ्लॉप झाला आहे. अनफॉर्च्युनेटली त्या एका स्क्रूमुळे माझे जे बाकीचे सगळे प्लॅन आहेत ते सगळेच्या सगळे फ्लॉप झालेत. कारण पहिली गोष्ट तर मला ते बसवायचं होतं, नक्कल गार्ड होतं ते आजच बसवायचं होतं, कारण मला इच्छा होती उद्या ते नक्कल गार्ड लावल्यानंतर राईडला जायची, जे आता होणार नाही आहे पॉसिबल, कारण ते बसवताच आलं नाही मला नक्कल गार्ड. मग ते जे उद्या मी राईडला जाणार होतो ते आता मला उद्या ते नक्कल गार्डचं काम करावं लागणार आहे. त्यामुळे माझी राईड पण कॅन्सल झाली उद्याची. शिट काय बोलणार आता, ते बघू आता उद्या त्याचं पहिलं काम करेन आणि मग संडे येतोय, सो संडेला जाईल राईडला. तर आज आहे डे 2 आणि त्याच जोशमध्ये आणि त्याच उमेदीने मी निघालो आहे बाहेर. ते जे काल माझं काम झालं नव्हतं ते करायला. बघू आज तरी होतं आहे का. आज माझ्या तिथं नाही झालं, सो मी आता स्वप्नील जिथे राहतो तिकडे चाललो आहे. तर मला बोलला आहे त्याच्या इथे आहेत 1-2 जण, त्यांना विचारेन होतं आहे का ते. आणि आज तर पूर्ण ट्राय करणार आहे, आज बसवूनच राहणार आहे ते. सो आता मी जातो पहिला स्वप्नीलकडे, त्याला तिथून पिकअप करेल त्याच्या एरियामधून. साला स्वप्नीलकडे आला तर हा क्रिकेट खेळायला गेला आहे. झालं खेळून? झालं अर्धा तास झाला थांबलोय मी. काय केलं? कुठे काय केलं? ते बसवायचं इथे, तुला बोललो ना. हे बघ ना, हा होल आहे ना, हा वाला त्याला मोठा करायचा. चल मग ते याच्याकडे जायला लागले, वेल्डिंग करतात ना, वेल्डिंग. हा, त्याच्याकडे जाऊन करू. आपल्याला थ्रेड बनवून देतील का ते? सांगायचं त्याला. चालवतेस का? मी चालू. शोधल्यानंतर भेटलं एक दुकान. फायनली एक दुकान भेटलंय आम्हाला. बघू आता होतंय का ते. हे पण काढावं लागणार आहे मला, खराब झालंय पूर्ण. हा, हँडलची ग्रिपच काढायची झाली ना, ते खराब झाले ना. एकदाच खर्च. आता फक्त हे लावलं ना, त्यानंतर इथे एक वायझर लावायचा ब्लॅक वाला एकदम. नको तेव्हा आता गाडी न्यायला लागेल रे हे लावायला प्रॉपर. बघू ते दादा करणार आहेत, बसलेत ते. चल रे, पाणी मार. स्वप्नील फुल कॉन्ट्रीब्युशन चाललंय स्वप्नीलचं. झाला या साईड झालाय. आता त्याला थ्रेड मारायचं आहे. हे सदा करायचं. हा वाला हँडल जा ना तिथे, पाणी मार. फायनली होल झालेले आहेत. दूर निघतोय पूर्ण. 100 आहे ना इथं. काय एक्सिलेटर आहे ना, पाणी माझं बाहेर गेलं असेल. आता त्याला थ्रेड मारायचे. होल तर झालाय. भाई गरम झालाय एकदम. आल्या भाजल हात. टू हॉट. आता थ्रेड मारताय दादा. नको झालंय. एवढा मेहनतीनं भेटलंय ते पण जाईल. ताकद लागते. अब तेरा क्या होगा. अभी तो दिसेगा. जाम मेहनत लागते रे. आता घरी जातो. तू येतो घरी का तुला इकडे सोडून? एक मॅच खेळून गायब झाला बोलते. कसली मॅच आहे? टुर्नामेंट 28 तारखेला. 28 तारखेला सेक्टर 24 अष्टविनायक सोसायटीच्या इथं APL टुर्नामेंट आहे. अष्टविनायक प्रीमियर लीग. फायनली माझं काम झालंय. धन्यवाद भावा.
एनी टाइम काय पुढे आहे ना काय ऑइल हा ऑइल टाकून टाकून म्हणजे त्याला करायला लागेल ना पूर्ण. फायनली झालंय काम भावा. तू आता मन फक्त क्रिकेट खेळायला जा. झालं विचार आला 200. मी जरा पैसे पे करतो. हे बाय मॅकॅनिक पाहिजे का तुला? इंटर्नशिप करायची का इथं? ए नको बस जास्त नको बा. घरी जायचंय परत ते ऑइल उडेल सगळं अंगावर. स्वप्नील याच्यामध्ये ऑइल पण टाकलंय. इथे होल झालेला आहे मोठा एकदम छान असा. या साईडचा पण झाला आणि या साईडचा पण झाला. साले जास्त टाकलंच ऑइल ते गळायला लागले. त्यातलं हे काढ ना. गायन नाही लागले ते असं 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 नाही ते अंगावर उडेल. हे काढ ना चावीने काढ ना हातमधला. हा पण झालाय. आणि आता घरी जाऊन मी याला लावणार आहे. आता एलन की आहे इथं खाली आहे. हा चला आता घरी जातो. तुला घरी सोडू ना डायरेक्ट. पण पाठी कुठे? हा पाठी जरा एक दुकानात जरा काम असतं. आता काहीतरी खाऊ थोडस. असं नाही उलट लाव. बसलं नसेल. ऐसा नहीं लगाने का ब्रो. ऐसा लेने का इसको पहले इधर घुसा नहीं असं आहे का ते चल पैसे पाठवले ना. झालं चला आता आम्ही जरा बाईक चालवतो. हा बाईक चालवतो. भेटू तुम्हाला डायरेक्ट घरी. पहिला हे पण लावेल आणि मग घरी. तर आता आम्ही निघालोय घरी. काम झालंय आमचं. स्वप्नील गाडी चालवतोय आणि आमच्याकडे हेल्मेट आहे असं विचार करून आम्ही विदाउट हेल्मेट गाडी चालवतोय. आतमधला रोड आहे आमचा. म्हणजे हायवेला नाही आम्ही म्हणून हेल्मेट नाही घातलेलं. तो आता मला एक्साइटमेंट आहे एकदम. माझा हँडल फायनली बसणार आहे. हँडल गार्ड जे नकल गार्ड मी आणले ते फायनली मला घरी जाऊन बसणार आहे. यस हाऊचा जोश हाय. हा काकी घरी येते. नाही आता जाईल बाहेर का येतोय. विचारतो येत आता येणार असेल खेळून वगैरे झालं की. बाबा हँडल तो लग रहा है. म्हटलंय को लगेली भूक. बस पुढे बघ आलं या साईडला. आमचं सध्या जरा झाला असता ऍक्सिडेंट. काय रे बाई मी गाडी बरोबर चेन लूज झाले ना. चला आम्ही आता जरा भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. तर आता मी आलोय घरी आणि मम्मीला मी सांगितलेलं माझं हे टूल बॉक्स काढून ठेवायला. याच्यामध्ये माझे सगळे बाईकला लागतात ते सगळे साहित्य याच्यामध्ये. मला एलन कीचं जे माझं बॉक्स आहे लागणार आहे. याच्यामध्ये सगळे एलन की आहे आणि हे नकल गार्ड. तर आता मी ह्याला करतो पॅक. कारण ह्याला काय लागणार आहे फक्त WD-40 पण जरा मला करायला लागणार आहे. आणि हे घेऊन आता मी जातो खाली. कारण खाली बाईक लावले तिला पार्किंगमध्ये घेतो आणि पार्किंगमध्ये घेतल्यानंतर थोडं तिला फिट करतो. आणि ते तुम्ही टाईमलॅप्समध्ये बघा. मी त्याचा टाईमलॅप्स करायला कॅमेरा पण घेतला माझा छोटासा. जो हा माझा कॅमेरा आहे तो SJ कॅम. त्याच्यामध्ये थोडं शूट करेल टाईमलॅप्स. ते तुम्ही बघा. आता मी जातो जरा खाली. तर गाडी लावली इथे आणि या साईडला दुसरी गाडी आहे RC. ते सगळं साहित्य ठेवलं आहे आणि तुम्ही आता बघत राहा. मी ते टाईम लॅप्स ते थोडा कॅमेरा लावतो ॲडजस्ट करून आणि तुम्ही बघत राहा मी कसं बनवतो ते आणि कसं लावतो ते. जरा नकल गाड आहे ते. तर चला स्टार्ट करूया.
फायनली बसून झालं. मेहनत खूप जास्त कष्ट केल्यानंतर, खूप जास्त मेहनत केल्यानंतर एकदम सबर का फल मीठा होता है. एकदम हॅपी झालं होता माझा मूड. त्या दिवशी मूड ऑफ झालेला खूप, पण आता बघितल्यानंतर एकदम. तर असा काही फायनल लुक आलाय बाईकला. एकदम खतरनाक दिसायला लागला आता बाईक एकदम. आणि हा कलर सूट पण करतोय बाईकवर वगैरे. त्यामुळेच मी हा रेड कलर शोधत होतो पूर्ण मार्केटमध्ये. आणि दुसरा कोणता कलर मॅच नाही होणार आता. हा आणि हा कलर कसा एकदम मॅच करतो त्यामध्ये. सगळ्याचा पूर्ण लुक आला एकदम. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आणि आता मी जरा जाऊन एक राईड घेऊन येतो बाईकची. बघू कसा फील येतोय या नकल गार्डसोबत. हे थोडं अडतंय का मध्ये ते पण बघतो. आणि मी बघत राहा पुढे. तर एक राईड घेऊन आलो मी आत्ताच बाईकवरून. एवढा भारी फील येतो ना ह्याच्यासोबत. म्हणजे असं वाटतं फुल एक ॲडव्हेंचर बाईकच चालवतोय. एकदम असं असतं ना एकदम बल्की बाईक, तसा फील येतो एकदम. आणि त्यानंतर मी हे पण चेंज करून घेतलं ग्रिप. ह्या ग्रिपचा पण फील इतका भारी आहे ना, एकदम असं वाटतं पैसे खर्च केले पण वर्थ इट होते ते. सो अशा तर काहीतरी एकदम गाडी दिसते आपली. आणि मलाच आता माझ्या बाईकवर इतकं प्रेम यायला लागलं आहे ना. माझी बाईक बाई. तर हा ब्लॉग आता इथे संपतोय. आणि हे काही राहिलेलं साहित्य तुम्ही वरती घेऊन जातोय. मी भेटतो आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. सो तोपर्यंत बघत राहा. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा.